नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले वर्षभर शिवसेना कुणाची या प्रश्नावरून कायदेशीर काथ्याकूट सुरू होता. त्या संदर्भात घटनापीठाचा ऐतिहासिक निकाल पण आला आणि आता पाठोपाठ एका वर्षानंतर एका नव्या प्रश्नाची सुरुवात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू होतीये. ती म्हणजे राष्ट्रवादी कुणाची. ज्या धर्तीवरती एकनाथ शिंदेंचं बंड झालं त्याच धर्तीवरती आता अजित पवारांचं सुद्धा बंड होताना दिसतं आहे आणि पुन्हा दोन्ही गटांमध्ये तेच कायदेशीर प्रश्न, तेच सगळे एकमेकांच्यावरती आरोप, एकमेकांच्या नियुक्त्या वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत ते होताना दिसत आहेत. जरी आत्ता म्हणजे थेट आम्ही कोर्टाच्या मैदानामध्ये येणार नाही असं जरी सांगितलं गेलेलं असलं तरी कदाचित हा प्रश्न जो आहे तो यथावकाश पद्धतीनं पुन्हा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा येऊ शकतो आणि याच निमित्तानं आपण सगळी थोडीशी चर्चा करणार आहोत. एकतर ज्या पार्श्वभूमीवरती हे बंड झालं ते बघता पुन्हा एकदा त्याच 10th शेड्यूलची एक प्रकारे अवमानना झालेली आहे का, हा एक सगळ्यात मूलभूत प्रश्न. कारण पक्षांतर अशा पद्धतीनं होऊ नयेत म्हणून हा पक्षांतर बंदी कायदा आणलेला होता. पण त्याच्यातल्याच पळवाटा शोधत आणि सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रातलाच एक पक्ष त्याच धर्तीवरती फोडला जातोय. हे खरोखर चिंताजनक आहे आणि सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. म्हणजे त्याच्यातल्या बाजू कायदेशीर कोणाच्या योग्य अयोग्य ते काही आपण सांगू शकत नाही, ते कोर्टामध्ये ठरेल. पण त्याच सगळ्या धर्तीवरती हे बंड होताना दिसतंय आणि म्हणून याच अनुषंगानं आपण थोडीशी कायदेशीर चर्चा जी आहे ती करणार आहोत. राष्ट्रवादीमधले सुद्धा काही कायदेशीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि कुणाची बाजू वरचढ, काकांची की पुतण्याची, हे सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, ज्यांना गेले वर्षभर तुम्ही ओळखताच आहात कारण सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या अपडेट्स आणि जे काही निकालाचे अर्थ आहेत ते आपण त्यांच्याकडनं कायम समजून घेत आलेलो आहोत. आज केवळ वकील म्हणून नव्हे तर काही वेगळ्या अंगानं पॉलिटिकल कमेंट्ससुद्धा त्यांना कराव्या लागणार आहेत कारण राष्ट्रवादीची ही केस जी आहे ती अद्याप कोर्टाच्या कक्षेमध्ये आलेली नाही आहे आणि तशी त्यांना थोडीशी राजकारणाची बॅकग्राऊंड पण आहे कारण केंद्रीय कृषी मंत्री भारताचे अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू आहेत आणि राजकीय क्षेत्राशी सुद्धा त्यांचा तसा जवळचा संबंध आहे. सिद्धार्थजी, मी जसं म्हटलं की 10th शेड्यूलवरती आपण गेले वर्षभर काथ्याकूट होताना पाहिला. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं त्याच्यावरती निर्णय दिला. आता त्याच 10th शेड्यूलचा आधार घेत तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातला आणखी एक पक्ष फुटतो आहे. याला कायद्याचा अवमान आपण म्हणायचं नाही का? काय होताना दिसतंय? ह्याला प्रशांतजी आपण कायद्याचा अवमान असं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण आता जजमेंट आलेली आणि त्याच्यात शिंदे हे मुख्यमंत्री शिंदे साहेब अजून आहेत, तर अवमान असं नाही. पण ती एक पळवाट आहे 10th शेड्यूलमध्ये. 10th शेड्यूलमध्ये असं आधी कसं होतं की स्प्लिटला मान्यता होती. तुम्ही आमदार काही जण स्प्लिट व्हायचे, एक पर्टिक्युलर 1/3 2/3 आणि मग ते लूपहोल आपण संविधानात संशोधन करून ते अमेंडमेंट करून ते थांबवलं. आता कसं झालंय, आता तुम्हाला जास्त प्लेइंग एरिया नाहीये, त्यामुळे हे आता एकनाथ शिंदे साहेब पण आणि आता अजितदादा पण असं म्हणताय की आम्हीच पक्ष आहोत. आता हा जर स्टँड घेतला तरच तुम्ही 10th शेड्यूल पुढे टिकू शकता की आम्हीच पक्ष आहोत, बरोबर असं. आणि आता त्या आधीच्या मॅटरमध्ये कसं झालं, एकनाथ शिंदे म्हणले आम्हीच पक्ष आहोत आणि इलेक्शन कमिशननी पण तेच सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने पण त्यात इंटरफिअर करायचं जास्त त्यांनी केलेलं नाहीये आणि अजून एकनाथ शिंदे हे सीएम आहेत. त्यामुळे आता परत ही पुनरावृत्ती होती. आता हे काही लोक म्हणतात हे थांबायला पाहिजे किंवा हे इट इज अगेन्स्ट द लॉ असं नाही म्हणता येणार, पण हे मॉरल्स आणि एथिक्सच्या ह्याच्यात बरोबर नाहीये. तर त्याच्यात तुम्हाला काय करावं लागेल, संशोधन. त्यात ते कोण करतं? पार्लमेंट. ते कोर्ट नाही करू शकत. कोर्ट नाही, मी कायद्याचा अवमान यासाठी म्हटलं की आता कोर्टानं निकाल दिलेला आहे हे बरोबर आहे, पण तो निकाल देताना काही महत्वाच्या कमेंट सुद्धा केलेल्या आहेत की पॉलिटिकल पार्टी जी आहे ती सुप्रीम आहे. एक प्रकारे व्हीप नेमण्याचा अधिकार जो आहे, गटनेता नेमण्याचा अधिकार जो आहे तो केवळ लेजिस्लेटिव्ह विंगला नाहीये तर तो पॉलिटिकल पार्टीला आहे, हे कोर्टानं निकालामध्ये म्हटलेलं आहे. आता सुद्धा आपण होताना जे बघतोय की राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार तर कायम आहेत, पण लेजिस्लेटिव्ह विंगचा आधार घेत एक प्रकारे जर शपथ होत असेल आणि पुन्हा राज्यपालांच्या भूमिकेबद्दल पण प्रश्नचिन्ह आहेच. म्हणजे जे आधीच्या राज्यपालांनी केलं तेच आत्ताचे राज्यपाल करतायत का, की त्यांच्यासमोर हे जे शपथविधीसाठी आलेले लोक आहेत ते कुठल्या पक्ष, ते खरोखर राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात की नाहीत, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःहूनच देऊन टाकलेलं आहे. असा याचा अर्थ होत नाही का? नाही, आता हे कोण ठरवणार? हे अध्यक्ष ठरवणार.
कारण अध्यक्षांसमोर मला वाटतं पवार म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी एक पिटिशन म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या थ्रू एक पिटिशन फाईल केलेली आहे, डिस्क्वालिफिकेशन पिटिशन. पण अजितदादांचं म्हणणं आहे की आम्हीच पक्ष आहोत, आता ते अध्यक्ष ठरवणार. ह्याच्यात अजून एक पेच असा निर्माण झालाय की विरोधी पक्ष कोण, विरोधी पक्ष नेता कोण, ते पण पक्षांनी सांगायचं असतं किंवा मग अध्यक्ष त्याला नेमतात. आणि आता काँग्रेस जे मवियाचं एक अभिन्न अंग म्हणजे ते 3 पक्षांमधलं एक आहे ते क्लेम करतंय. मग असं आपण समजू शकू का की काँग्रेसनी मान्य केलंय की राष्ट्रवादी फुटलेली आहे, कारण ह्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे मवियामध्ये. नाही, विधानसभा अध्यक्ष तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की त्यांच्याकडे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन येईल तेव्हा ते ठरवतील, बरोबर आहे. पण ज्या गोष्टीचा उहापोह मागच्या केसमध्ये पण झालेला होता की जेव्हा राज्यपालांकडे कोणीतरी आलेला आहे एक गट, तेव्हा राज्यपालांनी त्यांना तातडीनं शपथ देणं, म्हणजे या क्षणाला जे सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस, त्यांनी एक प्रकारे अजित पवारांच्या गटाला शपथ देऊन हे मान्य केलेलं आहे की तेच खऱ्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतायत, असं होतंय. तसं आपल्याला नाही म्हणता येणार, कारण कसं होतं की कॅबिनेट आता हे फक्त एक्सपॅन्शन झालेलं आहे. नवीन शपथ ही मुख्यमंत्री ऑलरेडी होते, एक उपमुख्यमंत्री होते. एक्सपॅन्शन कधी होतं, जेव्हा मुख्यमंत्री आणि कॅबिनेट एक डिसिजन घेतं आणि गव्हर्नरला कळवतं की आम्हाला ह्या लोकांना मंत्री बनवायचं आहे. मग गव्हर्नर नॉट नेसेसरी की ते त्याच्यात बघेल हे कोणत्या पक्षाचे आहेत, कारण ते काम अध्यक्षांचं आहे किंवा मग नंतर कोर्टाचं असेल. गव्हर्नरांनी काय केलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यांना शपथ द्यायची आहे, तर त्यांनी गव्हर्नरांनी तेवढं ते करून त्यांना शपथ दिलेली आहे, कारण त्यांच्यावर आता आपल्याला वोट दाखवता पण येईल. शिवसेना म्हणजे शिवसेनेची जी केस होती ती साधारणपणे हेच होती की आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत त्यांचा दावा होता शिंदे गटाचा. थोडासा कायदेशीर दृष्ट्या काय फरक आहे प्रेक्षकांसाठी हे सांगा की जसं एकनाथ शिंदेची केस तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये आली तशी राष्ट्रवादीची केस साहजिकच येणार नाही, कारण इथं काय सरकार वगैरे बनणार नाही. तर तो जो फरक आहे तो नेमका काय आहे ते जरा थोडंसं नीट उलगडून सांगा. त्याच्यात कसं होतं, त्यावेळेस अध्यक्ष नव्हते आणि ऑफिशिएटिंग अध्यक्ष नरहरी झिरवळ होते. त्यावेळेस नबम रेबियाचा प्रयोग केला गेला होता, कारण त्यावेळेस तुम्हाला एक सरकार पाडून एक नवीन सरकार बनवायचं होतं. आता त्याच्यात आत्ताच्या ह्याच्यात तसं काहीच नाही. आता हे फक्त आता नबाम रेबियाचा प्रयोग म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला होता, आता तो काही येणार नाही. आता तो काही येणार नाही. आता काही होऊ शकतं, आता महाराष्ट्रात काही होऊ शकतं की कोणी प्रस्ताव जरी अध्यक्षांविरुद्ध काही लांबवायचं असलं किंवा प्रयत्न कोणीतरी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला तर हे मॅटर डिसाईड ते करू शकणार नाही. मग कोण दुसरं ते सगळे ड्युटीज करू शकतील अध्यक्ष, पण ह्या मॅटरमध्ये ते नाही. मग झिरवळकडे पण झिरवळ पण आता मला वाटतं ह्या ग्रुपकडे आहे, त्यामुळे हे थोडं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तर आता कसं, ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस जसं काय करायचं होतं की त्यांनी आपल्या लोकांचे ॲफिडेव्हिट्स घ्यायचे होते, जे त्यांनी त्यावेळेस केलं नाही. जे त्यांच्याबरोबर त्यावेळेस होते आणि जे निघून गेले, ऍटलिस्ट त्यांचे ॲफिडेव्हिट्स घेतले असते. तेच आता अजितदादांनी पण करायला पाहिजे. ते त्यांच्याबरोबरचे आमदार आहेत, त्यांचे ॲफिडेव्हिट्स घ्या आणि ते तुम्ही इलेक्शन कमिशनला पाठवा आणि इंटिमेट करा की आम्हीच राष्ट्रवादी आहोत आणि हे लोक आमच्या बरोबर आहेत. पण म्हणजे थोडक्यात की अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आता नाहीये, आता या क्षणाला तरी. याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं काही सरकार बदलाची प्रक्रिया कुठं होताना दिसत नाहीये, त्यामुळं ही केस जी आहे ती तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये येणार नाहीये. पण निवडणूक आयोगामध्ये तर ती नक्कीच जाईल, कारण दोनही गट जर एकाच चिन्हावरती दावा करतायत तर मग निवडणूक आयोगाला हे ठरवावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, जसं शिवसेनेच्या बाबतीत गटनेता कोणाचा वैध, व्हीप कोणाचा वैध, तसेच प्रश्न राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उपस्थित होताना दिसत आहेत. म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जरी अजित पवार हे विरोधी पक्षनेते असले तरी गटनेता म्हणून जयंत पाटील हे म्हणजे या बंडापर्यंत काम करत होते आणि आता गटनेता म्हणून पुन्हा एकदा अजित पवारांची नियुक्ती जी आहे ती त्यांच्या गटानं केलेली आहे. अनिल पाटील हे व्हीप ठरलेले आहेत. तर त्याच्यात काय होईल? अजून ऑन पेपर तर जयंत पाटीलच गटनेते आहेत, कारण मागच्या वेळेस पण ऑन पेपर ऍक्च्युली जरी सुनील प्रभू त्यांनी अजय चौधरींना मला वाटतं गटनेता केलं होतं, तर त्यावेळेस गटनेता आता राष्ट्रवादीचे गटनेते हे जयंत पाटील होते हाऊसमध्ये. मला वाटतं आत्ताच्या जे एक्झिस्टिंग हाऊस होतं बरोबर ह्याच्या आधी, तर तेच अजून पेपरवर आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस पण सांगितलं होतं की अजय चौधरी यांना, कारण पक्ष जो सांगेल तो गटनेता. तर टेक्निकली ऑन पेपर पण आता मला वाटतं की त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लीडर ऑफ ऑपोजिशन आणि प्रतोद केलेलं आहे. तर आता हे खूप ग्रे एरिया ह्याच्यात आलेले आहे. तर ह्याच्यावर जे भाष्य करायचं आहे ते अध्यक्षच करणार. आणि इलेक्शन कमिशनकडे मला वाटतं जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या वतीने एक पिटिशन दाखल केलेली आहे, डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, तर अध्यक्षांसमोर केलेली आहे आणि पक्षासंबंधी काही निर्णय जे केलेले आहेत
आता जर तुम्ही बघितलं की जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे उपाध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, जे आता नेमले गेले होते, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल, त्यांचं फक्त ते नेमले गेले होते, इलेक्शन कमिशनला कळवलं आणि गेलेलं तो नाही. घटनेत बदल पण झालेला हा, नाहीये घटनेत त्यांच्या त्यामुळं- पक्षाच्या हा, घटनेमध्ये. त्यामुळे पक्षात घटनेत म्हणजे बदल जसं झाल्यावरच शिवसेनेच्या election बाबतीत झालेलं होतं की पक्षप्रमुख हे जे पद आहे ते घटनाबाह्य मानलं गेलं होतं, कारण त्याची काही प्रक्रिया झालेली नव्हती. हो. तसंच कार्याध्यक्ष पदाच्या बाबतीत होईल, कारण त्याचं कुठं म्हणजे कागदावरती. कारण अजून ते घटनेत बदल झालेला नाहीये आणि ते इलेक्शन कमिशनला कळवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता पण शरद पवार हेच टेक्निकली राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत इलेक्शन कमिशन समोर, पण जितेंद्र आव्हाडांनी ते दावा केलेला आहे पक्षावर की हा पक्ष आमचा आहे, आणि काही जणांनी पक्षाविरुद्ध ही खूप कारवाया इंटरेस्टिंग केलेल्या गोष्ट आहे. तुम्ही लक्षात घ्या की कार्याध्यक्ष म्हणून 2 पक्षामध्ये नियुक्त्या झाल्या, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे. 10 जूनला ते झालं, पण या केवळ घोषणा झालेल्या होत्या. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पक्षाच्या घटनेत बदल करून ते पद अस्तित्वात आणत नाही, त्याला परत सगळ्यांची मंजुरी घेऊन मोहर उमटवून परत ते निवडणूक आयोगाला, जसं सिद्धार्थ शिंदे सांगतात की तुम्ही निवडणूक आयोगाला ती सगळी प्रक्रिया कळवावी लागते, त्याच्यानंतर ते कायदेशीरदृष्ट्या वैध होतं पद. आणि म्हणून आत्ताच्या क्षणाला जरी सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष असल्या, जरी प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष असले, तरी त्यांच्या पदाला अर्थ उरत नाही. काल सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषदेत ज्या घोषणा केल्या तर ते उपाध्यक्ष म्हणून करत होते, कारण सप्टेंबर 2022 मध्ये तो बदल झालेला होता. तर पण हा पण मुद्दा आहेच की उपाध्यक्ष तर आहेत, पण उपाध्यक्षांच्या सहीनं जरी नियुक्त्या होत असल्या तरी त्या नियुक्त्यांमध्ये सुद्धा त्या लेटरमध्ये असं असतं की शरद पवारांच्या आदेशानुसार या नियुक्त्या होत आहेत. आता अध्यक्ष आहेत शरद पवार अजून. काल पत्रकार परिषदेमध्ये पण अजित पवार म्हणाले की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत. तर मग कायदेशीर दृष्ट्या कोणाच्या नियुक्त्या वैध ठरणार? त्यामुळे त्यांना हे म्हणावंच लागेल की जर त्यांना म्हणावंच लागेल की आम्ही पक्ष आहोत आणि शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष त्याचे निर्णय आणि पत्र पाठवत आहेत. तर त्यामुळे टेक्निकली त्यांना हे म्हणावंच लागणार, कारण ते जेव्हा त्यांनी म्हणणार नाही ते केवळ म्हणून उपयोग नाही, त्यांना मान्य करावा लागतील का त्यांचे निर्णय? उद्या जर समजा त्यांनी काढलेलं आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना महासचिव याच्यावरून पदावरून काढलेलं आहे, तर त्या पदावरून काढण्याचा निर्णय मान्य करावा लागेल का मग अध्यक्षांना? मग ते इलेक्शन कमिशन ठरवणार आता, कारण इलेक्शन कमिशन. त्यामुळे मी अजून पण म्हणतो की अजितदादांचे जे आमदार आहेत किंवा त्यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांनी याला बचाव काय असेल सिद्धार्थजी? म्हणजे की ते म्हणतायत की राष्ट्रीय अध्यक्ष आमचे हेच आहेत, मग त्या अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो कसा काय लागू होऊ शकणार? म्हणजे त्यांच्याकडे कायदेशीर दृष्ट्या बचावाचे मुद्दे काय असतील? नाही, कायदेशीर ते अजून म्हणतायत की पवार साहेबच अध्यक्ष आहेत, ते मान्य करतायत, कारण त्यांना ते म्हणावं पण लागणार, कारण ऍट प्रेझेंट ते अध्यक्ष आहेच आणि हे म्हणतायत की आम्ही बंड केलेलाच नाहीये, हा पक्षाचा निर्णय आहे. बरोबर आहे, असं त्यांनी म्हणलंय की हे जे आम्ही मंत्री झालोय आणि जे 30-32 जे काय असतील आमदार आहेत. त्यामुळे माझं परत एक म्हणणं आहे की ह्यांनी ऍफिडेव्हिट घ्यावे, जे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस केलं नाही. त्याला जरी काय जास्त व्हॅल्यू नसली तरी तुम्ही तर तुर्तास इलेक्शन कमिशनला जर पाठवले ऍफिडेव्हिट, आणि शरद पवार साहेबांनी पण त्यांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वगैरे त्यांच्या सगळ्यांचे ऍफिडेव्हिट आता तयार करायचं सगळ्या दोन्ही गटांनी सुरू केलेलंच असेल, कारण इलेक्शन कमिशन कडे मागच्या वेळेस सारखंच परत ट्रक भरून डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहे. मग त्यावेळेस हिअरिंग होईल आणि मग इलेक्शन कमिशन ठरवेल की हा पक्ष कोणाचा आहे. आता मागच्या वेळेस त्यांनी लवकर ठरवलं होतं, यावेळेस एखाद्या वेळेस इलेक्शन कमिशन थोडा वेळ पण लावू शकतो, कारण तुम्ही त्यांना म्हणू शकत नाही लवकर निर्णय द्या, त्याची हिअरिंग होणार. मला तेच विचारायचं होतं की अध्यक्ष म्हणून जर तुम्ही शरद पवारांचं पद मान्य करताय तर मग त्यांचे अधिकार सुद्धा तुम्हाला मान्य करावे लागतील की नाही? म्हणजे त्याच्या विरोधात तुमचा बचाव काय असेल मग? की केवळ अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाहीत, कार्यसमितीला विचारात घ्यावं लागेल, आमची जी नियुक्ती झालेली होती तर ती एका विशिष्ट अधिवेशनात झालेली होती आणि ती अशी रद्द करता येऊ शकत नाही असं वगैरे म्हणतील? तुम्ही जे म्हणताय तेच त्यांना करावं लागेल. तुम्ही जे सगळं म्हणता की त्यांना सांगावं लागेल की आम्हाला पण कॉन्फिडन्समध्ये घेऊन हे निर्णय घेतले पाहिजे. त्यामुळे ते पवार साहेबांची पोझिशन थोडी हे करायला बघतायत. तर त्यांना काहीतरी एक स्टँड, आता पवार साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही जनतेत जाऊ आणि हे करू आणि मी 4 चिन्हांवर लढलेलो आहे वगैरे, तर पवार साहेबांचं असं आहे की त्यांना वाटतंय की इलेक्शन कमिशन किंवा कोर्टात हे मॅटर खूप लांबू शकेल आणि एखाद्या वेळेस तोपर्यंत पुढचं इलेक्शन पण येईल आणि त्यावेळेस एखाद्या वेळेस त्यांना तयार पण राहावं लागेल नवीन चिन्हाबरोबर लढायचं. त्यामुळे त्यांचं हे असं, कारण ते एक्सपिरियन्स पॉलिटिशियन आहेत, त्यांना माहिती आहे की कसं आत्ताचं पण आपण फ्रेश बघितलेलं आहे आणि वेळ लागू शकतो या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे माझं परत म्हणणं आहे की मविया आणि आता तुम्ही बघा हे 3 जे पक्ष आता आहेत मवियामध्ये, त्यांचा जॉईंट प्रेस कॉन्फरन्स किंवा जॉईंट हे काहीच झालेलं नाही, सगळे वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत. आता एक काँग्रेसनी स्टेटमेंट दिली की आमचा विरोधी पक्ष नेते पदावर दावा आहे,
बरोबर. मग तुम्ही जर असा दावा केला म्हणजे तुम्ही मान्य करताय का की तुमचे 44च आहेत आणि राष्ट्रवादीचे 53 आहेत. बरोबर. पण तुम्ही मान्य करताय थोडक्यात की ह्याच्यात स्प्लिट झालेला Split आहे, झालेलं तर त्याच्यात समन्वय त्यांचं असणं गरजेचं आहे. Okay. आणि आत्ताच सगळ्या पार्टीच्या म्हणजे अजितदादांनी पण आणि पवार साहेबांनी पण सगळ्यांचे ऍफिडेव्हिट्स हे सगळं चालूच असेल. म्हणजे हे थोडक्यात जसं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलेलं होतं की उद्धव ठाकरेंचा राजीनामा हे कायदेशीरदृष्ट्या चूक ठरेल, तसं आता घाईनं काँग्रेसनं दावा करणं विरोधी पक्षनेते पदावरती ही सुद्धा एक कायदेशीरदृष्ट्या चूकच ठरेल. मोठी चूक कारण याचा अर्थ की मान्य केलंय त्यांनी. तुम्ही मान्य करताय, तुम्ही Split आहे. घटक आहात त्याचे. बरोबर. हे तुम्हीच मान्य करताय की आम्हाला आता पद पाहिजे, त्यामुळे तुमच्यामध्ये समन्वय पाहिजे. बरोबर. समन्वय ते थोडं लॅकिंग आहे. ओके. आणि अजितदादांचं आणि बीजेपी बरोबर जे आहे ते त्यांचे कोऑर्डिनेटेड एफर्ट्स वाटतात. आता जसं त्यांनी मला वाटतं एक मीटिंग बोलवली आहे मुंबईत, बरं. त्याच्यात मला वाटतं ते सगळ्या जिल्हाध्यक्षांना वगैरे पण बोलवलं. मगाशी आपण जे म्हटलं की गटनेता म्हणून तर जयंत पाटील होते, जरी विरोधी पक्षनेते असले, म्हणजे विरोधी पक्षनेते हे काही एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण सभागृहाचे असतात. आणि लेजिस्लेटिव्ह विंगचे जे अधिकार आहेत ते त्या लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या लीडरला आहेत, म्हणजे गटनेत्याला आहेत, जे जयंत पाटलांच्याकडे होतं. कदाचित शरद पवारांना सुद्धा थोडीशी ही कल्पना असेल की जे काही चालू होतं, अजित पवारांचे त्या दिशेनं जे काही संबंध होते ते बघतात, थोडीशी त्यांनी ही पण खबरदारी घेतलेली असू शकते. तर जयंत पाटील हे गटनेते म्हणून कायम असणं याचं थोडंसं म्हणजे त्याला फायदा होईल, पवार म्हणजे काकांच्या गटाला फायदा होईल का? आता फायदा होईल का नाही हे सगळं स्पीकर किंवा इलेक्शन कमिशन, गटनेते पदाचं तर स्पीकर ठरवणार. आता मागच्या वेळेस जसं त्यांनी गोगावलेंना नेमलं होतं, पण सुप्रीम कोर्ट म्हणलं की ऍक्च्युअली ही नेमणूक चुकीची होती. बरोबर. त्यामुळं प्रतोद म्हणून, किंवा आता गटनेते तर मागच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबच होते आणि तेच स्वतः गेलेले आहेत. ह्याच्यात आता लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे टेक्निकली मला वाटतं स्पीकर पण आपले म्हणलेत की आता लीडर ऑफ ऑपोजिशनच कोण आहे हेच मला माहित नाही. बरोबर. आणि उद्या जर काँग्रेसचं स्पीकरनी मान्य केलं, ठीक आहे काँग्रेसचा लीडर ऑफ ऑपोजिशन, मग अजून हे कॉम्प्लिकेटेड होतं. बरोबर. कारण पण एक ओव्हरऑल म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो की आपण वर्षभर सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही स्वतः हजर होता, ती सुनावणी ऐतिहासिक होती, घटनेच्या दृष्टीनं हा प्रश्न खूप महत्वाचा होता. पक्षांतर बंदी कायदा देशामध्ये मुळात या उद्देशानं आणलेला आहे की अशा पद्धतीची पक्ष बदल जो आहे तो होऊ नये. एकदा तुम्ही ज्या पक्षाच्या चेहऱ्यावरती निवडून येता त्याच्यानंतर अशा पद्धतीनं अनैतिक वर्तन होऊ नयेत म्हणून हा कायदा आला. 1984 साली आला, मग त्याच्यात काही बदल होत गेले. 2002ला परत मग त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट झाली आणि म्हणजे कडक अमेंडमेंट होत गेल्यात की पहिल्यांदा जी 1/3 होती ती 2/3 ची अट केली गेली. मग केवळ विलिनीकरणाचाच ऑप्शन ठेवला गेला आहे. सिद्धार्थजी, एवढं सगळं केल्यानंतर एक नवीन पळवाट मात्र राजकीय पक्षांना सापडतेय आणि जे म्हणजे कोर्टाचा निर्णय जरी म्हणजे याचिका त्यांनी निकालात काढलेली असली तरी त्या 16 आमदारांचं नेमकं काय होणार याचं भवितव्य अजून बाकी असतानाच परत एक नवीन फूट होणं, त्याच धर्तीवरती होणं, हे मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा खूप धोकादायक आहे. त्यामुळे आता नार्वेकर पण म्हणू शकतात की अजून मी ते 16 आमदारांचं ठरवतोय, एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांचं, तर हे जे आहे तर त्याला ते अजून मग अधिवेशन सुरू होईल, मग अजून त्याला वेळ लागू शकतो. आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, इव्हॉल्व्हिंग डॉक्युमेंट आहे, कारण 100च्या वर संशोधनं झाली. बरोबर. तर आता पण वेळ एखाद्या वेळेस येऊ शकते, पण संशोधन कोण करू शकतं? पार्लमेंट. बरोबर. सुप्रीम कोर्ट नुसतं म्हणू शकतं, पण पार्लमेंटला संशोधन ही एक पळवाट आहे. पण ह्याच्यात काय कायद्याचं काय हे झालेलं नाहीये, कारण लोकशाहीचा मुलामा आहे त्याला की म्हणजे 10 शेड्यूल जरी असलं तरी म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काय आमचा आवाज कसा काय दाबू शकतो वगैरे. हो. म्हणजे थोडक्यात कपिल सिब्बलांनी आर्ग्युमेंट करताना जे एक समारोप केलेला होता की मी केवळ या केससाठी लढत नाहीये, भविष्यासाठी लढतोय वगैरे, पुन्हा एक आर्ग्युमेंट त्यांना आता करण्याची वेळ येऊ शकते. असं झालं की सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या यायच्या आधीच हा निर्णय दिला गेला आणि सुप्रीम कोर्ट असेंबल झालं, आता काल पहिला दिवस होता आणि परत हे नवीन अध्याय सुरू झालाय. इंटरेस्टिंग आहे. थोडासा विचार करा की पक्षांतर बंदी कायदा देशामध्ये ज्या उद्देशानं आणलेला होता त्याच उद्देशांमध्ये आता एक नवीन पळवाट, जसं ते म्हणाले की कायदेशीरदृष्ट्या या सगळ्या गोष्टी बरोबर पण असू शकतील, पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या धर्तीवरती शिवसेना पक्ष फोडण्यात आलेला होता बरोबर तीच स्क्रिप्ट वापरून राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ते घडतंय. आणि एरवी आपण असं म्हणतो की न्यायालयामध्ये एक केस चालू असेल तर त्याच्या संदर्भात बोलणं हे सुद्धा न्यायालयाचा अवमान ठरतं. इथं तर म्हणजे न्यायालयाची केस जरी निघालेली असली तरी त्याचा प्रत्यक्ष निकाल जो आहे तो अजून यायचा आहे. त्याच्या आधीच त्याच धर्तीवरती एक दुसरा प्रादेशिक पक्ष जो आहे तो फोडला गेलेला आहे आणि ही खरोखर म्हणजे न्यायालयाच्या दृष्टीने सुद्धा चिंतेची बाब आहेच, लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा चिंतेची बाब असेल. काय नेमकं घडतंय
राष्ट्रवादीमध्ये कोणाची बाजू कायदेशीरदृष्ट्या वरचढ आहे, पुढं काय होऊ शकतं हे आपल्याला सविस्तरपणे अजून मला सिद्धार्थ सांगायचं शिंदेंनी सांगितलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी परत एकदा बातचीत करत मला राहू. एक इम्पॉर्टंट पॉइंट ह्याच्यात आणायचा आहे प्रशांतजी, सॉरी मी इंटरप्ट करतोय. आता अजितदादांकडे 53 आमदार राष्ट्रवादीचे आहेत, तर त्यांच्याकडे 36 असणं गरजेचं आहे. कारण 2/3 आहे. ओके. म्हणजे 2/3 आता 10th शेड्यूल काय म्हणतं, जर 2/3 असलं तर तुम्ही मर्ज करू शकता. बरं. दुसऱ्या पार्टी बरोबर किंवा ग्रुप बरोबर तुम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ शकता. तुम्हाला परत इलेक्शन लढवायची गरज नाही. जरी ते म्हणतायत की आम्ही पक्ष आहोत, बरं. आम्हीच पक्ष तरी त्यांना आहोत, 2/3 तरी लागतीलच. 36 असणं गरजेचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना पण 54 पैकी 37 बरोबर. प्लस 3 मग 40 आम्ही काल बघितलं की पत्रकार परिषदेमध्ये ते आकडा सांगत नव्हते. ते असं जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा प्रफुल्ल पटेल म्हणाले की समोरचे लोक जर दावा करतायत की यांच्याकडे नाहीये तर त्यांनी आकडा सांगावा. म्हणजे तुम्ही म्हणताय की तो आकडा गाठणं महत्वाचंच आहे. हो, तो आकडा गाठणं महत्वाचं आहे. जेवढे दिवस जास्त जातील तेवढा तो अजितदादांचा आकडा वाढू शकेल. त्यामुळे आता मूळ राष्ट्रवादीला पण काहीतरी स्टँड आणि मूव्ह इलेक्शन कमिशनला मूव्ह करणं किंवा स्पीकर समोर स्ट्रॉंगली हे करणं. आणि आता अधिवेशन येतंय 17 तारखेचं महाराष्ट्रात अधिवेशन विल बी वन ऑफ द मोस्ट इव्हेंटफुल. कारण त्याच्यात नक्की काय होतं, विरोधी बरोबर. पक्ष नेता कोण आहे, त्याच्या आधी काय निर्णय होतो, तर हे गदारोळपूर्णच अधिवेशन अपेक्षित आहे. 36चा आकडा खूप महत्वाचा ठरणार आहे आणि तो आकडा अजितदादा गाठणार का? दावा तर त्यांच्या वतीनं खूप केला गेलेला आहे की 40पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बाजूने आहेत. खरोखर ते होतंय का? आणि पुन्हा एकदा आम्हीच खरी शिवसेना या धर्तीवरती, आम्हीच खरी राष्ट्रवादी, हा राग आळवणं जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की 10th शेड्यूल आता केवळ नावापुरतं मग उरलेलं आहे का? केवळ आपल्या अकॅडमिक चर्चा आणि कोर्टातले युक्तिवाद यापुरतंच हे उरलेलं आहे का? कारण प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकल जगामध्ये मात्र त्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत आणि कायदेशीर पळवाटा पण शोधल्या जात आहेत. बघावं लागेल की या सगळ्या संदर्भात पुढं काय होतंय. महाराष्ट्रातली ही घडामोड खूप इंटरेस्टिंग आहे. पुढचे काही दिवस आपल्याला सातत्यानं या सगळ्याच्या दृष्टीनं परत एकदा बारीक लक्ष ठेवावं लागेल सगळ्या गोष्टींच्यावरती. हा व्हिडिओ या निमित्तानं आज जे काही घडतंय त्याचं विश्लेषण करणारा होता. या सगळ्या संदर्भात तुमच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.